SEO मला खूप हार्ड वाटायचं, नाही जमणार मला वाटलेलं. पण इथे जेव्हा मी शिकले तर मला खूप गोष्टी क्लिअर झाल्या की SEO एवढं पण हार्ड नाही. ओमकार सरांनी शिकवलं, प्रत्येक कॉन्सेप्ट क्रिस्टल आणि क्लिअरली शिकवला एकदम. मी आधी पण डिजिटल मार्केटिंग कोर्स केलेला होता खूप वर्ष आधी 2017 मध्ये, पण त्याच्यात थेअरी नॉलेज होतं, प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं. ह्याच्यात प्रत्येक एक स्टेप जसं थेअरी शिकवलं तसं प्रॅक्टिकल करत गेलो. सो अजून इझी झालं. एकदम थेअरी नॉलेज नाही झालं, प्रॅक्टिकल नॉलेज झालं. प्रत्येक सब्जेक्ट ओमकार सरांनी क्रिस्टल आणि क्लिअरली शिकवलं. इथे जे नॉलेज मला भेटलं ना, ते मला मी जे एक्सपिरियन्स केलं दुसरीकडे ते मला नाही भेटलं. माझं नाव वृषाली नाईक आहे. मी सध्या व्हिडिओ टेक्नॉलॉजीजमध्ये जॉब करते, की डेटा अनालिस्ट म्हणून. डिजिटल मार्केटिंगबद्दल ना मी खूप आधी सर्च केलेलं, खूप वर्ष सर्च करत होते. सो डिजिटल मार्केटिंग मी ह्याच्यासाठी चूज केलं की आता सगळं फ्युचरमध्ये डिजिटल मार्केटिंगच आहे आणि त्याला स्कोप आहे. मला ते शिकायचंच होतं, त्या हिशोबाने मी प्लॅन केलं आहे. मी जे इथे शिकले त्याच्यामध्ये जसं सोशल मीडिया मार्केटिंग शिकले, गुगल ॲड शिकले इन डिटेलमध्ये, SEO शिकले. मोस्टली मला जे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं ते SEO मध्ये, कारण SEO मला खूप हार्ड वाटायचं. खूप ऐकलेलं होतं SEO बद्दल की SEO खूप कंटेंट रायटिंग आणि हे ते खूप नाही जमणार मला वाटलेलं. पण इथे जेव्हा मी शिकले तर मला खूप गोष्टी क्लिअर झाल्या की SEO एवढं पण हार्ड नाही. आणि सोशल मीडिया मार्केटिंगबद्दल पण माझं काही एवढं डीप नॉलेज नव्हतं, जस्ट रील बघणं हे. पण हे आता कळलं की काय असतं, काय केल्यानंतर हे काय आपण बघतो त्याचं नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मिळालं. ट्रेनरचा एक्सपिरियन्स चांगला होता. ओमकार सरांनी शिकवलं की प्रत्येक कॉन्सेप्ट क्रिस्टल आणि क्लिअरली शिकवला एकदम. जे मी आधी पण डिजिटल मार्केटिंग कोर्स केलेला होता खूप वर्ष आधी 2017 मध्ये, पण त्याच्यात थेअरी नॉलेज होतं, प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं. ह्याच्यात प्रत्येक एक स्टेप जसं थेअरी शिकवलं तसं प्रॅक्टिकल करत गेलो. सो अजून इझी झालं. एकदम थेअरी नॉलेज नाही झालं, प्रॅक्टिकल नॉलेज झालं. प्रत्येक सब्जेक्ट ओमकार सरांनी क्रिस्टल आणि क्लिअरली शिकवलं. शुअर मी हा कोर्स रेकमेंड करेन, कारण आणि ऑलरेडी मी केलेलं आहे 2-3 फ्रेंड्सला, इवन माझ्या सिस्टरला पण मी केलेलं आहे. कारण इथे जे नॉलेज मला भेटलं ना, ते मी जे एक्सपिरियन्स केलं दुसरीकडे ते मला नाही भेटलं. आणि इथे प्रॅक्टिकल नॉलेजमुळे अजून इझी पडतं की मी जसं बाहेर एक्सप्लोअर करेन तर मला आयडिया येईल की काय ॲक्च्युली आहे आणि काय नाही आहे. सो हे फ्रेंड्स ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना मी डेफिनेटली रेकमेंड करते. इंडियन यूथला मी सध्या हेच रेकमेंड करेन की जसं आता सोशल मीडियामध्ये जे आजकाल चालू आहे की लोक रील्स बनवतात आणि ते नाही करतात, पण ॲक्च्युली ह्याचा उपयोग जो आहे तो अजून आपण जर का अवेअरनेस कळलं तर अजून चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याचा यूज करू शकतो आणि चांगलं डिजिटली ग्रो करू शकतो आपल्या सोशल एन्व्हायरमेंटसाठी वगैरे पण हे यूज होईल.